अमिताभ बच्चनकडे प्रतिभा आहे, अमिताभ बच्चनकडे बुद्धिमत्ता आहे, पण त्याच्याही पेक्षा अमिताभ बच्चनकडे एक सर्वोत्तम गुण आहे, माघारी न फिरण्याचा, अलौकिक सातत्य राखत पुढे जाण्याचा चिकाटीचा गुण. हा गुण ज्याच्यात आहे ना तो यशस्वी होतो. बस जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, अजिबात फिरायचं नाही. झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. घडवत असते नियती तुम्हाला, संकट अडचणी अडथळे फटकारे मारत असते, पण त्याच्यातूनच ती घडवते. क्षमता प्रत्येकात आहे, फक्त एक करा. एकाग्रता एकाग्रता म्हणतो ना मी, आमची एकाग्रता होत नाही. पावसाचे थेंब खाली पडतात, पावसाचे थेंब सैरावैरा पडतात. प्रत्येक थेंबात थोडी का होईना शक्ती असते, पण ती विखुरलेली भरकटलेली असते, त्याचा वापर नाही करता येत. पण ते असंख्य पावसाचे थेंब नदीत एकत्र होतात, नदीतलं पाणी धरणात एकत्र येतं आणि धरणावर विद्युत जनित्रात ते पाण्याचं ताकद जातं आणि त्याच पाण्याच्या ताकदीवर वीज तयार होते. भरकटलेलं सगळं एका ठिकाणी आणलं की वीज तयार होते. तुमचे शारीरिक आणि मानसिक सगळ्या शक्ती एका ठिकाणी एकवटा, आपोआप वीज तयार होईल. लहानपणी आम्ही शाळेत प्रयोग करायचो. एक बहिर्गोल भिंग घ्यायचो, म्हणजे नुसतं कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही. उन्हात ताकद आहे ना, पण उन्हात कागद ठेवला तर कागद जळत नाही. पण कागद आणि सूर्य याच्यामध्ये बहिर्गोल भिंग ठेवा, सूर्याचे सगळे किरण त्या भिंगावर पडतात, ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले सगळे किरण एकत्रित होतात आणि त्या बहिर्गोल भिंगात एकच किरण खाली येतो. तो सगळ्या किरणांची समुच्चय शक्ती असतो, तो त्या कागदाला क्षणात जाळून टाकतो. एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं, एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं. तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येतं, हवं ते करता येतं. तुम्ही 18 तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही, 1च तास बसा, पण पूर्ण एकाग्रतेनं बसा. 100 वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे.